हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. जे कोणी नवीन असेल चॅनलला त्यांना सांगते, वेट लॉसची सिरीज चालू झालेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये रोज मी माझे मी कसं वेट लॉस करते, काय काय खाते दिवसभरात ते सगळं दाखवते. तर त्याच्यावर तुमचे प्रश्न येतात, त्याच्यावरच मी लॉंग व्हिडिओ काढत असते. तर आज सुद्धा भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत की नाश्त्यामध्ये फक्त दूध पिलं तर चालतं का? तू नाश्त्यामध्ये फक्त दूध पितेस का? वेट लॉस पावडर गरम पाण्यात घेतेस की थंड पाण्यात घेतेस? वेट लॉस पावडर कधी घेतेस? जेवण केल्यानंतर कधी चालायला जाते? भात पूर्णपणे सोडला आहेस का? आणि दिवसातून किती वेळा जेवतेस? एवढे सगळे प्रश्न आले होते, त्याची आज क्वेश्चन आन्सर सिरीज घेतलेली आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे वेगवेगळे ब्लॉग्स, वेट लॉसचे रिलेटेड व्हिडिओज, हेअर केअर रुटीन, माझं स्किन केअर रुटीन, सगळे व्हिडिओज विथ ब्लॉग सगळं बघायला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या समोरच 17 ते 18 किलो वजन कमी केलेलं आहे आणि अजून सुद्धा एक नवीन चॅलेंज घेतलेलं आहे पब्लिकली. बाकीचे सगळे आपल्या बरोबर आहेत, ज्यांना नव्याने ऍड व्हायचंय ते ऍड होऊ शकतात. ऍड व्हायचंय म्हणजे सगळ्यांबरोबर वेट लॉस करायचंय. कुणीतरी आपल्या वॉचवर आहे एवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी काही नाही. सगळं पब्लिक, जसं मला बघते तसं तुम्हाला पण कुणीतरी बघते आणि सगळ्यांनी मिळून चॅलेंज घेतलेलं आहे. तर पहिला प्रश्न की रोज नाश्त्यामध्ये दूध पितेस का? तर नाही. ज्या दिवशी नाश्ता करणं होत नाही आणि नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही, त्या दिवशी फक्त 1 ग्लास दूध पिते विदाऊट शुगर. कारण शरीराला आपल्या आयर्नची, कॅल्शियमची गरज आहे. आपल्या शरीराला सगळे प्रोटीन्स मिळालेले पाहिजेत. पण फक्त दुधाने ही गोष्ट भागत नाही. दुधाने आपली भूक सुद्धा भागत नाही. दुधामुळे आपल्याला परत थोड्या वेळानं भूक लागते. त्यामुळे दुधाबरोबर थोडासा काहीतरी नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे फक्त दूध घेते असं नाही, मी नाश्ता प्रॉपर करते. आणि ज्या दिवशी मला वेळ मिळत नाही नाश्ता बनवायला, त्या दिवशी ऍटलिस्ट मी 1 ग्लास दूध तरी घेते. आता दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉस पावडर गरम पाण्यात घेतेस की गार पाण्यात घेतेस? तर वेट लॉस पावडर आहे ते घेणं महत्वाचं आहे. ती नुसती चावून जरी खाल्ली वरून पाणी पिलं तरी चालतं, किंवा रात्रीची भिजत ठेवली, गरम सकाळी कोमट पाणी करून पिलं तरी चालतं, किंवा थंड पाण्यामध्ये भिजत ठेवून थंड पाणी पिलं तरी चालतं. ज्याला मूळव्याधाचा वगैरे त्रास असतो त्यांना हा त्रास होतो, त्यामुळं नॉर्मली पिलं तरी चालतं. मी थंड पाण्यातच पिते. मी कशी पिते तुम्ही विचारत होता, तर मी थंड पाण्यातच पिते. तिसरी गोष्ट म्हणजे वेट लॉस पावडर कधी घेते? तर एकच टायमिंग कधी पण घेते. दिवसभरात फक्त 1च चमचा दुपारी जेवण झाल्यानंतर. दुपारच्या जेवणानंतर मी नॉर्मली घेते वेट लॉस पावडर. दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने, म्हणजे 1 वाजता मी जेवले, माझं जेवण 1:30 वाजता प्रॉपर झालं, मी 2 वाजता वेट लॉस पावडर घेते. 1 चमचा वेट लॉस पावडर, जी की कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जिरे, धने, बडीशेप, आपले दालचिनी, हे सगळं ड्राय रोस्ट करायचं आणि त्याची एक पावडर करून ठेवायची. पावडर आवडत नसेल तर हे सगळं तसंच ठेवायचं, रात्रीचं भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं. एकतर तसं, नाहीतर जर पावडर बनवली तर ते पाणी प्यायचं नाही. पूर्ण शरीराला त्याच्यावर ठेवायचं नाहीये. डिटॉक्स ड्रिंक, हर्बल टी जर घेतला तर वेट लॉस पावडर नाही प्यायची. वेट लॉस पावडर पिली तर सकाळी हर्बल टी नाही घ्यायचा. हे महत्वाचं आहे. अजून एक प्रश्न होता की जेवल्यानंतर कधी चालता? तर मी जेवल्यानंतर एक नॉर्मली बसते 10-15 मिनिटं मोबाईल वगैरे घेऊन. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी मी चालायला जाते. जेवल्यानंतर जास्त चालत नाही, 10 मिनिट फक्त वॉक करते. मी जास्त चालते ते सकाळचा नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासाने. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की भात पूर्णपणे तुम्ही सोडलेला आहे का? तर असं कुणी सांगितलंय की भात खाल्ल्यानंतर वजन वाढतं? मी पण ऐकलेलं आहे भरपूर व्हिडिओमध्ये, पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला एक परी चपाती भाजी नाही दिली तरी चालते, पण मला भात भरपूर आवडतो. पांढरा भात दिला तरी मला भात भरपूर आवडतो. मी भात कधीच खायचं सोडलेला नाही. मी माझ्या पूर्ण 17-18 किलो जे वेट लॉस केला त्याच्यामध्ये मी भात कधीच सोडला नाही. संध्याकाळचा तर मी कंपल्सरी भातच खाल्लाय. फक्त भातामध्ये प्रोटीनचे सोर्स जे म्हणतो ना आपण, ते ऍड केलेले आहेत मी. जसं की आपला पनीर किंवा टोफू किंवा सोयाबीन, आपल्या घेवड्याचा भात, वाटाण्याचा भात, मटकीचा भात, कोणताही मसाले भात, पुलाव, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ऍड करून भात खाल्लेला. किंवा नॉर्मल बेस्ट आपलं वरण भात, दाल खिचडी, त्याच्याबरोबर पनीर थोडंसं खायचं. प्रोटीन शरीरामध्ये गेलं पाहिजे त्यामुळे. त्याच्यानंतर मी दिवसातून तू किती वेळा जेवतेस? तर मी तुम्हाला सांगते, दिवसातून मी किती वेळा जेवते म्हणण्यापेक्षा, जसं नॉर्मली पहिल्यापासून आपल्याकडे जेवलं जातं, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, हे मी प्रॉपर करते. आणि सकाळचं म्हणतो ना आपण, सकाळी थोडंसं काहीतरी 4-5 बदाम आणि 5-5:30 वाजता संध्याकाळच्या काहीतरी हलकंसं, एक शेंगदाणे, फुटाणे, भेळ, थोडंसं काहीतरी पोटाला. कारण गॅप जास्त पडू देत नाही मी. म्हणजे आपण म्हणतो ना,
की सकाळपासून काहीच खायचं नाही आणि एकदमच 2 वाजता जेवायचं, त्याच्यामुळे वजन वाढतं. तर गॅप एक ॲटलिस्ट 3 तासाचा तरी गॅप पाहिजे. म्हणजे सकाळी 9 ते 9:30ला रात्रीचं झोपलं, सपोज 9 वाजता जेवण झालेलं आहे रात्रीचं, तर 9 वाजल्यापासून सकाळच्या 9 वाजेपर्यंत काय घेतलं नाही, म्हणजे 12 तासाचं इंटरमिटंट फास्टिंग होतं, बरोबर. त्याच्यानंतर 9 वाजता सपोज नाश्ता केला, 9-9:30 मध्ये नाश्ता केला, किंवा 4 बदाम 7-8 वाजता खाल्लेले असतील, नाश्ता केला 9-9:30 वाजता, की 12-12:30ला जेवण, 2-3 तास, त्या 3 तासाचा गॅप, 12:30ला 1 वाजता जेवण, त्याच्यानंतर एक 4 तासाचा गॅप, 5 वाजता काहीतरी हलकं फुलकं खायचं, 5 झालं की संध्याकाळचं जेवण शक्यतो 9च्या आत, आणि परत 9 नंतर काही खायचं नाही. अगदीच भूक लागली तर हळदीचं वगैरे दूध प्यायचं, पण बिना साखरेचं प्यायचं. तर हे सगळे तुमचे प्रश्न होते, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरे मी देत आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न पडत असतील तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तिथं प्रश्न करा. भरपूर सारे प्रश्न पडत असताना मला पण समजतं की अजून काय काय प्रश्न पडू शकतात, आणि भरपूर सारे प्रश्न पडतात, तर प्रश्नांचं निवारण करणं माझं काम आहे. त्यासाठी तर आपण चॅनल काढलेलं आहे, आणि भरपूर जणांचा वेट लॉस होत आहे, त्यासाठी सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तर बाकी काही नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये रोज बघा मी काय खाते आणि काय खाऊन. अगदी एकदम म्हणतो ना, रिच असं काही डाएट नाही माझं, जे आपल्या घरी बनवलं जातं तेच मी खाते, बाकी काही नाही. आणि बाकी अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा. बाकी थँक्यू, बाय बाय.